नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिठोरी अमावस्येचं नेमकं महत्त्व काय आहे, याची काही पौराणिक कथा आहे का? या दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो? या दिवशी आपण काय करावं, काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. 22 ऑगस्ट शुक्रवारी रोजी आहे श्रावण अमावस्या. ही अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाणार आहे. पिठोरी अमावस्या ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची तिथी आहे, जी विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर भारतात साजरी केली जाते. ही अमावस्या श्रावण किंवा भाद्रपद महिन्यातील अमावस्येला येत असते आणि आई मुलांच्या नात्याशी जोडलेली आहे. वैज्ञानिक पंचांगानुसार ही तिथी आईंना आपल्या मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी व्रत आणि पूजा करण्यासाठी ओळखली जाते. आता यंदा 2025 मध्ये ही अमावस्या 22 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. तर उदय तिथीनुसार ती 23 ऑगस्टला असणार आहे. मग सर्वात आधी पिठोरी अमावस्येची तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊया. वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. आता अमावस्या तिथी सुरू होण्याची वेळ आहे 22 ऑगस्ट 2025 दुपारी 11:57 आणि अमावस्या तिथी समाप्त होण्याची वेळ आहे 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:37 उदय तिथीनुसार 23 ऑगस्ट रोजी अमावस्या तिथी साजरी करण्याची तारीख आहे, कारण ही सूर्योदयाची वेळ आहे. मात्र अनेक ठिकाणी व्रत आणि पूजा 22 ऑगस्टलाच केली जाईल, कारण तिथी दुपारी सुरू होते आणि प्रदोष मुहूर्त संध्याकाळी असतो. आता प्रदोष मुहूर्त 22 ऑगस्ट रोजी आहे, म्हणून संध्याकाळी 6:23 रात्री 9:06 पर्यंत या काळात स्नान, दान आणि पूजा करणं विशेष फलदायी ठरू शकतं असं सांगितलं जातं. काही ठिकाणी ब्रह्ममुहूर्तात सकाळी स्नान करणं ही शुभ मानलं जातं. आता इतर मुहूर्त बघायला गेले तर ब्रह्ममुहूर्तात पहाटे 4 वाजेपासून सकाळी 6च्या दरम्यान उठून स्नान करणं आणि सूर्योदयाला अर्घ्य देणं शुभ मानलं जातं. आता बघूया पिठोरी अमावस्येचं महत्त्व. पिठोरी अमावस्या ही आईंना आपल्या मुलांच्या संरक्षण आणि समृद्धीसाठी समर्पित आहे. पिठोरी हा शब्द पीठ वरून आला आहे, कारण पारंपरिकपणे पीठपासून 64 देवींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी पितरांचं स्मरण, तर्पण आणि दान यांना विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीनं भगवान इंद्राच्या पत्नी शचीला या अमावस्येची कथा सांगितली होती. या व्रतामुळे आईला बुद्धिमान, बलशाली आणि दीर्घायुष्य असलेल्या पुत्राची प्राप्ती होते असं सांगितलं जातं. तसेच जीवनात शांती, समृद्धी आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात असंही म्हटलं जातं. शिवाय हे व्रत मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि यशासाठी केले जाते. गर्भवती महिलांसाठी आणि संतानिच्छुक दाम्पत्यांसाठी हे विशेष फलदायी आहे. या दिवशी केलेलं व्रत कर्जमुक्ती, पापनाश आणि अडकलेल्या कामात यश मिळवून देते असंही सांगितलं जातं. एवढंच नाही तर काही भागांमध्ये याला पोळा अमावस्या म्हणतात, ज्यात बैल आणि शेतीच्या साधनांची पूजा केली जाते. उत्तर भारतात पुष्पग्रहणी अमावस्या म्हणून पूज गोळा करण्याची प्रथा आहे. एवढंच नाही तर ज्योतिष मान्यतेनुसार पितृदोष असणाऱ्यांसाठी विवाहातील अडथळे किंवा संतान प्राप्तीच्या समस्या दूर करण्यासाठी हा दिवस उपयुक्त मानला जातो. या दिवशी केलेलं दान आणि पूजा ग्रहदोष दूर करते अशी मान्यता आहे. पिठोरी अमावस्येची एक पौराणिक कथा आहे. असं म्हणतात की एकदा भगवान इंद्राची पत्नी शची संतान नसल्याने दुःखी होती. तेव्हा देवी पार्वतीने तिला पिठोरी अमावस्येच्या व्रताची माहिती दिली. पार्वती देवी म्हणाले की या दिवशी पीठापासून देवीच्या मूर्ती बनवून पूजा केल्यास संतान प्राप्ती होते. या दिवशी 64 योगिनींची पीठापासून मूर्ती तयार करून पूजा करण्याची प्रथा आहे आणि कुटुंब सुखी राहण्यासही यामुळे मदत मिळते असं सांगितलं जातं. देवी पार्वतीने सांगितल्याप्रमाणे शचीने हे व्रत केलं आणि तिला बलशाही पुत्र मिळाला. ही कथा आईना मुलांच्या रक्षणासाठी प्रेरणा देते. काही कथांनुसार या दिवशी अन्नमाता गर्भवती झाली आणि धान्याच्या शेतात दूध भरलं, ज्यामुळे कृषी समृद्धीची प्रथाही सुरू झाली अशी ही मान्यता आहे. आता पिठोरी अमावस्येला आईंनी मुलांसाठी विशेष उपाय करावे असं सांगितलं जातं. ते कसे? चला पारंपरिक प्रथेनुसार जाणून घेऊया हे उपाय. पहिला उपाय गंगा स्नान किंवा घरगुती स्नानाचा. या दिवशी गंगा नदीत स्नान करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं. जर हे शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळून स्नान करावं. यामुळे पापनाश होतो आणि पितर प्रसन्न होतात असं म्हणतात. या दिवशी पुरुषांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून पितरांचं तर्पण करावं. पिंडदान आणि श्राद्ध करावं. त्यांच्या नावानं अन्नदान करावं. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. शिवाय पितरांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात. एवढंच नाही तर देवीच्या पूजेमध्ये पीठापासून 64 देवीच्या मूर्ती बनवून पूजा करणं, ज्यात दुर्गा, पार्वती, सप्तमातृका, ज्यात ब्राह्मणी, वैष्णवी, माहेश्वरी इत्यादी आणि योगिनींची पूजा करावी. विवाहित महिलांनी नवीन वस्त्र आणि दागिने घालून देवी पार्वतीची पूजा केल्यानेही लाभ होतो असं सांगितलं जातं. शिवाय या दिवशी शिवपूजेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना दान करावं, ब्राह्मणांना भोजन द्यावं, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून त्याची परिक्रमा करावी. यामुळे जीवनात शांती मिळते असंही सांगितलं जातं. आईंनी मुलांसाठी उपवास करावा, संतान प्राप्तीसाठी ग्रहशांती करावी आणि कोष गोळा करून पूजा करावी. यामुळेही लाभ होतो. या दिवशी भगवद्गीतेचं पठण करावं, बैल आणि शेतीच्या साधनांची पूजा करावी, जसे पोळ्यासारखे सण साजरे करावे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी दहीभात ठेवणं किंवा विशेष मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक मानलं जातं.
आपापल्या भागातील प्रथा पद्धतीनुसार आपण पिठोरी अमावस्या साजरी करू शकता. पण या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सर्वात महत्त्वाचं आहे. या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावं, सूर्याला अर्घ्य द्यावे, पवित्र नदीत किंवा गंगाजलयुक्त स्नान करावं, पितराचं श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करावं, देवी पार्वती, देवी दुर्गा आणि सप्तमातृकांची पूजा करावी, 64 योगिनीची पूजा करावी, गरजूंना अन्न, वस्त्रदान करावे, पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून परिक्रमा करावी, भगवद्गीतेचं पठण किंवा शिवमंत्राचा जप करावा, पूजास्थळ फुलांनी सजवावं आणि गरजूंना भोजन द्यावं. मग या दिवशी काय करू नये तर या दिवशी वाईट सवयी टाळाव्या, अशुद्ध आचरण किंवा नकारात्मक विचार करू नये, शेतात जाणं टाळावं. प्रथेनुसार पोळ्या सणात बैलांना विश्रांती देण्यासाठी पोळा सण साजरा करतात, बैलांची पूजा करतात, बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. शिवाय या दिवशी तामसिक भोजन करू नये, व्रत तोडू नये किंवा दान करण्यास मागे पुढे पाहू नये, पितरांचा अपमान होईल असं काहीही करू नये, जसं की वाद करणं किंवा घरात कलह करणं. हे सर्व उपाय आणि नियम पाळल्यास नक्कीच पिठोरी अमावस्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच आशीर्वाद देईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिठोरी अमावस्याचं नेमकं महत्त्व काय आहे, याची काही पौराणिक कथा आहे का, या दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो, या दिवशी आपण काय करावं, काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.